सो आता शिवांश आणि वृषाली दोघं उतरतात आहे गड. हळूहळू. हां चल. सो हळूहळू. आता ऊन आले डोक्यावर. 11 10:30 11 झाले त्यामुळे ऊन आले. हळूहळू चल. सो बघू शकता इतिहासातल्या गड किल्ल्यांचं महत्त्व याच्यात सांगितलेलं आहे. तुम्ही पॉज करून बघू शकता. गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, सैन्यांचं बळ, खजिना, राज्याचे मूळ वगैरे. सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश आंबाडेकर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. मी आणि शिवांश आणि सोबत वृषाली. सो आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 7 आणि आम्ही चाललो आहोत किल्ले वसंतगड म्हणजे चढण्यासाठी. सो थोडीशी इथून ही पायवाट अशी इथून चालू होते. बघूया आता कसं काय आहे. आता आमच्यासमोर एक वयस्कर वृद्ध व्यक्ती येते. बरेच लोक, आज संडे आहे त्यामुळे बरेच लोक ऑलरेडी गेलेत वर. सो आपण जाऊन बघूया. शिवांशला घेऊन पहिल्यांदा चढतोय, बघूया. आम्ही अर्धा गड चढलो आहे. ॲक्च्युली विचारत चढलो कारण ही जी वाट आहे ना म्हणजे वसंतगडची ती जरा थोडीशी म्हणजे पायवाटच आहे. अशा पक्क्या प्रॉपर पायऱ्या नाही आहेत त्यामुळे थोडासा त्रास होतो आणि ऑब्वियस आपल्याला सवय नसते त्यामुळे तर आपल्याला जास्त दम लागतो. ॲक्च्युली जी तळबेडची इकडचे जे रस्ता आहे म्हणजे मी आणि बाबू गेलेलो तर तो ॲक्च्युली बऱ्यापैकी पायऱ्या आहेत तिथे आणि थोडंसं चढण आहे. पण इथे ऑलमोस्ट सगळ्यात चढण आहे. सो आता अर्धा तास झाला आहे, अर्धा तास राहिला आहे. सो चला बघूया आपण किती लवकर पार करतो. सो चला जाऊया किल्ले वसंतगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. बघू शकता रविवारची पहाट असं म्हणता येणार ना. सकाळच्या ऑलमोस्ट 8 वाजत आलेत, 7:30 8 आणि आम्ही चालतोय गड. हेच आपण मुंबईत संडे म्हणजे लेट मॉर्निंगपर्यंत झोपतो, ऑलमोस्ट 10-11पर्यंत. पण आज आम्ही म्हटलं चला गावी आलो तर गडावर चढूया आणि शिवांशला पण पहिल्यांदाच शिवांश एखादा गड चढतोय. सो थोडासा चढला तो, पण आता थोडंसं मी उचलून घेतोय त्याला. चला सो आता आपण गणेश खिंडीत पोचलो आहे. तुम्ही बघू शकता हे छोटंसं मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि इथून आता आम्ही चढून वर आलो. आम्हाला जवळपास आता 1 तासभर झाला असेल. ऑब्वियस आम्हाला सवय नाही आहे किंवा रस्ता माहीत नाही त्यामुळे वेळ लागला. आणि शिवांश पण बघू शकता तुम्ही, शिवांशला तसाच झोपेतून उठून घेऊन आला आणि आता इथे वर चढून आय थिंक अजून एक अर्धा 1 तास लागेल. लेट्स सी. थोडंसं पाणी पिऊया आणि हायड्रेट होऊया. त्याला पण शूट करायचं आहे. समोर किल्ला दिसतोय आणि आम्ही चालतोय, अजून दम लागतोय. जवळ आलोय आपण आता. दम लागतोय. शिवांश चालत नाही आहे त्यामुळे शिवांशचा पण पहिलाच वेळ आहे त्यामुळे त्याला काही सवय नाही त्याला पण या गोष्टींची. बट स्टील म्हणून त्याला ही गोष्ट कळावी किल्ले काय असतात, महाराजांनी आपल्यासाठी काय केलं ते दाखवण्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणून आज रविवारी सकाळीच त्याला झोपेतूनच उठून घेऊन आलो आहे किल्ले वसंतगडावर. चला तर. सो गाईज आता चालता ना आपल्या इथे डोंगरामध्ये डोंगरची काळी मैना ज्याला म्हणतात ती करवंद आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा एकदम गोड असतात. पुसून दे, चीक नको द्या. डोंगरची काळी मैना. बी काढून टाक. मस्त आहे. हे बघा गोड नाही एवढी पण ठीक आहे. सो गाईज पोचलो आहे. आता शेवटची 15-20 मिनटं उरली आहेत. मध्ये थांबत झालं कारण कसं जड असल्यामुळे जरा आणि ऊन चालू झालं आहे त्यामुळे दम लागतो. सो चला पोचूया गड्यावर लवकर. चला.
सो गाईज आता आम्ही जस्ट पोचलो आहे, म्हणजे पुढे जस्ट एक 5-10 मिनटं उरलेत आणि इथं थोडंसं विश्रांती घेतो आहे. हे आहे मंदिर आणि बघू शकता हे गणेश मंडळ श्री चंद्रसेन मानाचा पहिला गणपती म्हणून लिहिलेलं आहे. बघू शकता तुम्ही मागे मागे बघू शकता. इतिहासातल्या गड किल्ल्यांचं महत्त्व याच्यात सांगितलेलं आहे. तुम्ही पॉज करून बघू शकता. गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, सैन्यांचं बळ, खजिना, राज्याचे मूळ वगैरे. आणि म्हणूनच आपण ते आपल्या मुलांना दाखवलं पाहिजे. आणि त्याचाच एक छोटासा प्रयत्न मी शिवांशला घेऊन चाललो आहे. सो बघू शकता किल्ले वसंतगड ग्रामपंचायत. चला आता इथून समोर मंदिर दिसतं आणि प्रवेशद्वार दिसतं किल्ल्याचं, म्हणजे आपण वर पठारावर आलो आहे. चला तर चंद्रसेन देवांचं दर्शन घेऊया. सो इथे एक छोटंसं मंदिर आहे, श्रीदेव शंकर आणि देवीचं वाटतं. तुम्ही बघू शकता कैलासवती दत्ताजीराव कृष्णाजी घाडगे पाटील यांच्या स्मरणार्थ पृथ्वीराज घाडगे यांनी दिलेलं आहे. चला आता वर बघू शकता समोर चंद्रसेन देवांचं मंदिर. फायनली आपण चंद्रसेन देवांच्या मंदिरात पोहोचलो आहे आणि आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. चला हे आतमध्ये मंदिर आहे. सो शिवांश पहिल्यांदा आला आहे किल्ल्यावर. चला दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. चला हळूहळू हे होतं. इथे आपल्याला समोर पाण्याची टाकी आहे ना, इथे जायचं. इथे आपल्या गाड्या पार्किंग आहेत. सो हा गड उतरतो आपण दर्शन हळूहळू उतरतो. सो बघू शकता शिवांश आईला हात द्या आईला. आता कशी येऊ? पकडलेस का मला? घट्ट पकड. काही आता आम्ही उतरताना झाड आहे करवंदासारखं किंवा जांभळासारखंच तुम्ही म्हणू शकता. नक्की मला माहीत नाही, टेस्ट नाही केली, उगाच ते रिस्क नको आपल्याला माहीत नसताना. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हे कसलं झाड आहे एक्झॅक्टली. हे बघा. चला उतरा खाली. तो आता शिवांश आणि तुषाली दोघं उतरतात आहे गड. सो आता ऊन आले डोक्यावर. 10:30-11 झाले त्यामुळे ऊन आले. सो चला सो आता आम्ही जस्ट आलो आता, म्हणजे टाकीजवळ आलो आहे. एक 5-10 मिनटात पोचू. आणि विशाल इथे शिवांश इथे दगडांशी खेळतो. पहिल्यांदा गड चढला, म्हणजे मीच त्याला चढवला वसंतगड. सो आता आपण श्री देव चंद्रसेनांचं दर्शन घेऊन थोडंसं इथला भाग फिरूया. याच्यापूर्वी मी एक याचा प्रॉपर पूर्ण व्हिडिओ केला, तो तुम्ही बघू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आता पूर्ण किल्ला असं फिरता येणार नाही तटबंदी वगैरे, कारण शिवांशला घेऊन ऑलरेडी मी म्हणजे असं थकलेलो आहे. आता पूर्ण त्याला घेऊन शक्य नाही होणार. सो इथे समोर टिकणार आहे, तरी पण स्टील मी थोडंसं इथे काय दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे छोटीशी टाकी आहे पाण्याची, ग्रामपंचायत वसंतगड यांच्या मार्फत बांधलेली. आणि आपण या साईडला थोडंसं पठारावर बघूया काय आहे इथे. मागे मी आलेलो तेव्हा मी आणि बाबू आलेलो तेव्हा आम्ही गडाच्या वर पण अजून पुढे ते पठारावर, म्हणजे तर मी दाखवतो तुम्हाला. हां पुढे किल्ला हे झेंडा आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता मृडुजावर. सो गाईज पठारावर आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर बुरुज दिसतोय आणि तिथे भगवा झेंडा फडकतोय. तिथपर्यंत गेलेलो मी आणि बाबू, पण आता शिवांशला घेऊन मला ते शक्य नाही होणार एवढं. आणि आता ऊन पण सुरुवात झाली आहे, त्यामुळे इथूनच दर्शन घेऊन आम्ही खाली निघतो आहे. पण या किल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तो बघू शकता. किल्ले वसंतगड जवळपास 3-4 वर्षापूर्वी मी शूट केलेला, म्हणजे शिवांश होण्या अगोदर, म्हणजे आय थिंक 2021-22च्या दरम्यान आसपास. सो तिथे बरीच लोक ऑलरेडी गेलेली आहेत. आत्ता आपण त्यासाठी आपण सकाळी आला पाहिजे होतं सकाळी, बट स्टील नेक्स्ट टाईम आपण प्रयत्न करूया. चला. सो आता इथे तुला करण्याचा कार्यक्रम चालू आहे.
नॉर्मली म्हणजे आपण टी व्हीमध्ये वगैरे पाहिले. सो आता हे तुला करतात आहे. सो तुम्ही बघू शकता त्या छोट्या मुलाची तुला करतात आहे. म्हणजे गुलाल आणि मला वाटतं नारळाच्या खोबरं आहे त्याच्याने. सो देवा प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळी परंपरा असते, त्याप्रमाणे ती परंपरा जपली जाते. त्यांचा काहीतरी नवस वगैरे असेल तो नवस इथे पूर्ण केला जातो. सो तुम्ही बघू शकता त्या लहान मुलाला तिथे एका पारड्यात बसवलं आणि एका पारड्यात गुलाल आणि खोबरं आहे. सो आता आपण ते गुलाल आम्हाला पण दिलं आहे आणि आम्ही पण आता त्या मुलाच्या अंगावर उधळणार आहोत. सो चला आपण या प्रथेचा एक भाग होऊया. सो गाईज आता सकाळचे 10 वाजत आलेत आणि आम्ही म्हणजे 9:30-10 होत आलेत आणि आम्ही आता निघतोय खाली. आता ऊन पण ऑलरेडी आलं आहे. आता उतरायला पण आपल्याला 1 तास लागेल हळूहळू. सो थोडंसं इथे मंदिरात बसलो होतो एक अर्धा-पाऊण तास आणि आता खाली उतरायला सुरुवात करतो. शिवांचा हात बघू शकता एकदम गुलालने हे झालं आहे. कारण इथे एक आपण आता ते तुला पाहिली त्याच्यात मग आपण गुलाल उधळला चांदोबाच्या नावानं म्हणून. सो चला आता उतरूया आपण खाली. सो आता आम्ही गड उतरतोय आणि हळूहळू सगळे उतरतोय. इथे आपल्याला समोर पाण्याची टाकी आहे ना, इथे जायचं. इथे आपल्या गाड्या पार्किंग आहेत. सो हा गड आता उतरतोय आपण हळूहळू उतरतोय. सो बघू शकता शिवांश आईला हात दे मला, हात द्या आईला. आता कशी येऊ? पकडलेस का मला? घट्ट पकड. गाईज आता आम्ही उतरताना नाही एक झाड दिसलं करवंदासारखं किंवा जांभळासारखंच तुम्ही म्हणू शकता. नक्की मला माहीत नाही, म्हणजे टेस्ट नाही केले, उगाच ते रिस्क नको आपल्याला माहीत नसताना. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हे कसलं झाड आहे एक्झॅक्टली. हे बघा. चला उतरूया खाली. तो आता शिवांश आणि वृषाली दोघं उतरतात आहे गड हळूहळू. चल. सो हळूहळू. तर ऊन आलंय डोक्यावर. 11, 10:30, 11 झाले त्यामुळे ऊन आलंय. हळूहळू चल. सो चला हळूहळू. सो आता आम्ही जस्ट आलो आता, म्हणजे टाकीजवळ आलो आहे. एक 5-10 मिनटात पोचू. आणि विशाल इथे शिवांश इथे दगडांशी खेळतो. पहिल्यांदा गड चढला म्हणजे मीच त्याला चढवला. वसंतगड. फायनली आलो शिवांश. सो फायनली आपण किल्ल्यावरून हा बघू शकता. इथे वर किल्ला आहे आणि इथून आपण असं पूर्ण असं उतरत खाली आलो. आणि ही इथं टाकीच्या जवळ आपण इथे खाली गाड्या पार्क केल्यात. सो चला धावत उतरले ना गड, एक नंबर. सो गाईज आता गड उतरतोय. आता वाजलेत 11:45. सो गाईज आता 11:45 झालेत आणि आम्ही आता जस्ट गड उतरलोय. सकाळी 7-7:30ला चालू केलेला. सो आम्हाला सवय नसल्यामुळे आणि रस्ता प्रॉपर मला माहीत नसल्यामुळे वेळ लागला. सो नाहीतरी आय थिंक पाऊण तास ते 1 तासाचा हा जेमतेम रस्ता आहे. तळबीडवरून व्यवस्थित पायऱ्या वगैरे आहेत, पण इथून वसंतकडून जाताना तसा व्यवस्थित रोड म्हणजे नाही आहे, रूट नाही आहे. अशा खडकाळ आणि दगडाबिगडांमधून आहे. सो नक्कीच आपल्या लहान मुलांना गडकिल्ल्यांची माहिती होण्यासाठी, त्यांना त्याची आवड निर्माण होण्यासाठी केलेला हा माझा छोटा प्रयत्न होता शिवांशला घेऊन गड चढण्याचा. त्यात काही प्रमाणात मी सक्सेसफुल झालो, कारण तो ॲक्च्युली तेवढा गड चढला आणि त्याला त्याची एवढी सवय नसल्यामुळे, किंवा तीच तर सवय मला निर्माण करायची होती म्हणून सुरुवात तर केली आहे. सो आता बघूया कसं कितपत सक्सेसफुल होतो. लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि जर तुम्हाला हा वसंतगड किल्ल्याचा आमचा ट्रेकचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन छत्रपती शिवाजी महाराज की जय. चंदोबाच्या नावानं. सो फायनली शिवांश गड उतरून आला खाली. आता गाडीने आपल्याला घरी जायचं. 1-5 मिनटात घरी पोचू आपण. चला मजा आली या ट्रेकिंगमध्ये.